ते एक लोकशाही पद्धतीने जे आहे की रस्त्यावरती उतरले आणि आंदोलन करत असताना पोलिसांनी जे आहे की त्या आंदोलनकर्त्यांना अटक केली आणि अटक केल्यानंतर ज्या पोलीस कोठडीमध्ये ज्या लोकांना मारझोड झाली किंवा रस्त्यावरती मारझोड झाली त्या पोलिसांच्या मारझोड मध्ये जे काही बेदम मारलेला असताना जो व्यक्ती होता जो सोमनाथ सूर्यवंशी या व्यक्तीला जे काही मार लागलेला होता त्याच्यामध्ये आम्ही पाहतो की त्या व्यक्तीचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि ही जी काही घटना घडलेली आहे ही एकदम निंदास्पद अशी गोष्ट आहे की पोलीस प्रशासन जे आहे की त्यांनी आपल्या अधिकाराचा जो दुरुपयोग त्या ठिकाणी केलेला आहे आणि जे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी होते यांनी मानव अधिकार जे आहे त्याचं हनन झालेलं असताना जो पोलीस कोठडीमध्ये जे काही ज्याचा मृत्यू झालेला आहे त्या व्यक्तीला न्याय मिळावा आणि जे काही संविधानाची जी काही विटंबना ज्या ठिकाणी झालेली आहे त्या प्रत्येक व्यक्तीच्या विरोधामध्ये जे आहे की गुन्हा दाखल व्हावा यासाठी आज या ठिकाणी धरणे आंदोलन चाललेलं आहे आणि हे धरणे आंदोलन जे आहे की हा फक्त मनमाड शहरापुरतच मर्यादित राहावं अशी आमची इच्छा नसून आज मी मानव अधिकार रक्षक मंचचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सर्व महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि यांना जे आहे की एक आदेशपत्र जे जाहीर केलेलं आहे प्रत्येक व्यक्तीने आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये रस्त्यावरती उतरावं आणि लोकशाही पद्धतीने जे आहे की आंदोलन करावं की जेणेकरून ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्याला न्याय मिळेल।